की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। नमस्ते, सत श्री अकाल और अस्सलाम वालेकुम। मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूँ एक और नए और बेहतरीन न्यूज रिपोर्ट में। तो बहुत ही शानदार, जानदार, जबरदस्त, जोरदार तरीके से वैसे गांव में आज जो है पूरा तिरंगा यात्रा जो है होने वाली है बीजेपी की, जिसके लिए जो है यहाँ पर हमारे क्षेत्र के आमदार साहब भी आने वाले हैं। फिर उसके साथ हमारे जिला परिषद के जो सदस्य हैं वैसे के वो भी यहाँ पर है, जो वैसन पंचायत समिति के सदस्य है वो भी यहाँ पर आए हुए हैं, और उसके साथ साथ जो है वैसन गाँव के सरपंच, वैसन गाँव के पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक सभी लोग जो है यहाँ पर आए हुए हैं भाई। तो चलिए देखते हैं किस प्रकार से पूरी तिरंगा यात्रा होती। भरपूर गर्दी जमा हुई है भाई, बहुत ही मजा आने वाली, आप देख सकते हैं। वैसन में तिरंगा यात्रा की जो है बहुत ही शानदार तैयारी हुई है भाई, भरपूर पब्लिक इकट्ठा हुई है यहाँ पर। भारत माता बहुत ही शानदार जो है तैयारी शुरू है यहाँ पर। जय बहुत ही शानदार जो है तैयारी हुई है भाई तिरंगा यात्रा की। अभी थोड़ी देर में जो है यहाँ पर मिलन दादा आने वाले अक्कलकोट से, अक्कलकोट के नगराध्यक्ष। तो उनके आने के साथ जो है तिरंगा यात्रा की शुरुआत होगी। पहले तो आमदार साहब आने वाले थे, लेकिन उनके जगह पर जो है मिलन दादा आएंगे और यहाँ से जो है ये पूरा तिरंगा यात्रा निकलेंगे इंशाल्लाह। चलो, इस पूरा तिरंगा यात्रा में जो है शामिल होने के लिए हमारे सुल्तान तालीम के भी लड़कन आए ले भाई। पूरे अमली चुंगे शेठ के जितने भी समर्थक हैं उनके सभी दोस्त भी ऐसे हैं कि नहीं, पूरा आए कि नहीं सुल्तान तालीम सब छोड़ा नहीं नहीं। बहुत ही बढ़िया, भरपूर कर दिया इसमें आधे से ज्यादा लड़के ने सुल्तान तालीम के। ओके, होते सब लोग आते। वैसन गांव में बहुत ही खूबसूरती के साथ तिरंगा यात्रा जो है बीजेपी के पूरे कार्डर की तरफ से, पूरे उनके पूरे संस्था की तरफ से जो है बहुत ही शानदार तरीके से निकलने वाली है, जिसके लिए जो है अभी हम वैसन गांव के इस आलीशान ब्रिज के सामने रुके हैं, जहां पर अभी हम बीजेपी के जो युवा नेता हैं, जो सबसे लाड़के युवा नेता है हमारे क्षेत्र के, महेश दादा बिराजदार जी, इनके साथ बात करेंगे। तर महेश दादा, सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार। तर या पूर्ण तिरंगा यात्रेमागचं पूर्ण अजेंडा काय आहे आणि या पूर्ण तिरंगा यात्रे थ्रू बीजेपी भारत देशातील लोकांना काय संदेश देऊ इच्छिते? ही यात्रा ही भारतीय जनता पक्षाकडून नसून ही यात्रा एका भावनेने, एका विचाराने, एका झेंड्याखाली आपण सर्व देशवासी सगळे आपले मतभेद बाजूला ठेवून आपला देशातील एकात्मता आणि तरुणांना या आपल्या स्वातंत्र्य दिनाचं जो काही एक दिवस आपण 15 ऑगस्टला एक दिवस आपण साजरा करतो, पण तो आठवडाभर साजरा करायचा आणि आपल्याला या ज्या हुतात्म्यांनी, क्रांतिकारींनी आपल्या ह्या देशासाठी बलिदान केलं त्यांची आठवण हा एक दिवस नाही तर एक आठवडा साजरा करून आपल्याला ही दाखवायची आहे। समस्त आपल्या संपूर्ण देशामध्ये तिरंगा यात्रा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिवाय आपल्या प्रत्येकाच्या घरावरती 15 ऑगस्टला हर घर तिरंगा हे अभियान मोदीजींनी सर्वांना आवाहन केलेलं आहे। मग त्याच्यामध्ये मला असं वाटतं की फक्त भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते किंवा पक्षाच्या विचाराचे लोक सोडून इतरांना सुद्धा पंतप्रधानांनी आवाहन केलेलं की बाबा आपल्या देशाचा गौरव हा तिरंगा आहे आणि प्रत्येकाने आपल्या घरावरती हा झेंडा लावून आपल्याला तो अभियान साजरा करायचा आहे। आणि ह्या आव्हानाला मला असं वाटत नाही की इतर पक्षीय लोक त्यांना हे आव्हान न पटणार
असं मला तर याच्यामध्ये काही वाटत नाही. सर्वांनीच हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे. पण जर काही लोकांना अडचण ह्या गोष्टीमध्ये असेल तर मग आपल्याला असं म्हणावं लागेल की त्यांचं देशप्रेम कुठेतरी कमी पडत आहे. शिवाय बाकी सर्व तुम्ही बघताय आता सर्व समस्त आजूबाजूतील आपल्या पंचक्रोशीतील जी काही लोक आहेत हे एका भावनेने ह्या झेंड्याखाली येत आहेत. आणि इथं तुम्हाला कुठेही भारतीय जनता पार्टीचा लोगो चिन्ह कुठेही तुम्हाला दिसणार नाही. भारतीय जनता पार्टीची घोषणा कुठेही दिसणार नाही. फक्त तिरंगा आणि आपल्या भारताच्याच घोषणा तुम्हाला ह्या रॅलीमध्ये दिसतील. तर अशाच प्रकारे या ठिकाणी खूपच सुंदर अशी पूर्ण रॅली सुरू आहे. तुम्ही या. या की साहेब पुढं. तर साहेब या पूर्ण तिरंगा यात्रेच्या माध्यमातून तुम्ही युवांना काय संदेश देऊ इच्छिता? कारण आता हे पूर्ण जे काळ जे आहे आता युवांचा काळ आहे. भारत देश जे आहे आता येत्या पुढच्या काळामध्ये जे पूर्ण वोटर्स जे आहेत आता पुढच्या इलेक्शन मध्ये 2029च्या ते पूर्ण युवाच असणार आहेत. 35 ते 40% वोटर्स जे आहेत जेनझीच असणार आहेत. तर त्यांना या पूर्ण तिरंगा यात्रेच्या थ्रू काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता? तुम्ही तरुणाचा विषय खूप झेनजी आता सध्या खूप महत्वाचा आहे. त्यांचंच आता पुढं भविष्यात सुद्धा झेनजी आता येणारे तरुण आहेत तेच मतदार असणार आहेत. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय तर त्या स्वातंत्र्यासाठी आपल्या भारतातील बऱ्याच जणांनी बलिदान दिलंय. तर ते स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालं नाही. तर ह्या स्वातंत्र्यामध्ये आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यासाठी खूप झटलेले आहेत, खूप काम केलेलं आहे आणि त्यांनी बलिदान दिलेलं आहे. तर ह्या आपल्या रॅलीमधून आपला स्वतंत्राचा इतिहास एक तरुणासमोर आपण ठेवण्याचा आणि त्यांना त्या इतिहास जागृत करण्याचा आणि त्यांच्यामध्ये एक प्रोत्साहन निर्माण करतोय की आपण आपल्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी आपल्या मागच्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं बलिदान दिलंय, खूप त्यासाठी कष्ट केलंय. तर त्यातून चांगला संदेश घेऊन आपण पुढचा भारत घडवण्यासाठी आता आपला भारताची घडवण्याचं काम चालूच आहे आणि 47 पर्यंत आपला भारत जो बनणार आहे 1947 पर्यंत आपला 100 वर्ष स्वातंत्र्याला होत आहे. तर त्यावेळेस आपला आता विकसनशील भारत आहे, डेव्हलपिंग कंट्री. तर तो पुढं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये विकसित भारत बनवायचा आहे. तर जगामध्ये आता आपली 3 नंबरची एक इकॉनॉमी आहे तर ती पुढं भविष्यात ती आपली 1 नंबरची इकॉनॉमी कशी होईल ह्या उद्देशाने आपण जास्त लक्ष झेनजीवरतीच करून आपण तेच झेनजीला आव्हान करतोय. आणि आता आपल्याला महेश दादांनी सांगितलं त्याप्रमाणे हा कुठल्या पक्षाचा अजेंडा नाही किंवा काय नाही, एक आपला स्वातंत्र्याची एक एकी भारताची जगासमोर दाखवण्यासाठी पूर्ण देशामध्ये ही तिरंगा रॅली काढली जात आहे आणि तोच उद्देश आहे आपला. म्हणजे येणाऱ्या पिढीला जे आहे जे आपल्या पूर्वजांनी जी मेहनत घेतलेली आहे, जे आपल्या सर्व स्वातंत्र्य सेनानींनी जे मेहनत घेतलेली आहे ते त्यांना फक्त पुस्तकातून न माहित होता या अशा वेगवेगळ्या रॅलीतून त्यांना माहिती व्हायला पाहिजे आणि त्यांना ते बलिदान लक्षात यायला पाहिजे. त्याकरिता जे आहे हे पूर्ण एक नियोजन या ठिकाणी सुंदररित्या करण्यात आलेलं आहे. तर गोत्सुर्वे साहेब तुमचं काय मत आहे या पूर्ण रॅली बद्दल? तुम्ही काय मांडू इच्छिता या ठिकाणी? आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा आणि तिरंगा यात्रेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पूर्ण देशभर तिरंगा यात्रा ही राबवली जात आहे. राष्ट्र प्रथम ही भावना आणि सेवा समर्पण या भावनेतून यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 2047 पर्यंत विकसित भारत विकसित राष्ट्र बनण्याच्या दृष्टिकोनातून आता जेएनजीची पिढी ही 2047ला विकसित राष्ट्राची ही महत्वाची पिढी असणार आहे. त्या अनुषंगाने ही रॅली आहे. धन्यवाद साहेब. तर खूपच सुंदररित्या आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणापासून जे आहे ही रॅली निघेल आणि आपल्या गावातील ग्रामदैवत श्री रामलिंग चौडेश्वरी मंदिरापर्यंत ही रॅली जाईल. धन्यवाद. चालू केला ओके. तर या भव्य दिव्य अशा तिरंगा यात्रेमध्ये आपण आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची आलेल्या सर्व नेत्यांशी जे आहे थोडक्यात त्यांची मुलाखत घेत आहोत आणि त्यांच्याशी वार्तालाप करत आहोत. तर या ठिकाणी सुंदररित्या जे सगळेजण आपापले मत मांडत आहेत. तर नमस्कार साहेब. नमस्कार. आपलं नाव काय? मी सिद्धाराम नागनाथ हेले, तांदवाडी, तालुका दक्षिण सोलापूर, भारतीय जनता पार्टी माजी तालुका अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी माजी जिल्हा भाजपा चिटणीस, तांदवाडी गावचा माजी सरपंच. तर साहेब हे पूर्ण जे तिरंगा यात्रा आज या ठिकाणी होणार आहे वळसंग गावामध्ये, असली तिरंगा यात्रा आपल्या तांदूळवाडीमध्ये वगैरे झाली आहे का? नाही, अजून झालं नाहीये. सुरुवात इथूनच करतो आम्ही वळसंगपासूनच. काय आपलं स्वातंत्र्य सैनिक जे प्रधान शेट्टी आहेत यांच्या गावापासूनच आम्ही हे सुरुवात करत आहोत. कारण ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशासाठी आपल्या आहुती दिले काय
त्यांच्या हेतूनच आपण सुरुवात करावं म्हणून दादाच्या नेतृत्वाखाली ही तिरंगा रॅली आज आपण काढत आहोत. त्या माध्यमातून की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जे आपल्याला देशाला संबोधित केलेलं आहे की हे तिरंगा रॅली जी आहे प्रत्येक गावांनी प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक गाव खेडेगावात ही निघाली पाहिजे आणि प्रत्येक घरावर झेंडा भारतीयाचा आपला फडकला पाहिजे. अशा अनुषंगाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या देशाचे आपले जे पंतप्रधान आहेत कणखर पंतप्रधान त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या अक्कलकोट तालुक्याचे आमदार भाग्यविधाते सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे तिरंगा रॅली आपण काढत आहोत. धन्यवाद साहेब. एकदम जबरदस्त आतिशबाजी के साथ चलते हुए कार्यक्रम. बड़ी मार लगे माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. वंदे मातरम. बहुत ही शानदार तरीके से जो है मेरुणुक निकली है भैया. माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. बोलो भारत माता की जय. बोलो भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. बहुत ही शानदार जो है ये पूरा कार्यक्रम चालू है भाई. वही तो हर घर तिरंगा तिरंगा यात्रा. गेले 10 वर्षापासून या भारतामध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावरती आपल्या भारत मातेचा ध्वज फडकावावा. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण भारतभर अशा सर्व देशभक्तांच्या माध्यमातून नागरिकांच्या माध्यमातून त्या तिरंगा रॅली काढण्यात येत आहेत. ज्या स्वातंत्र्यासाठी अनेक आपल्या देशातील नागरिकांचे बळी गेले, काही जणांनी आपली जीवनाची आहुती दिली, काही फासावर गेले. स्वातंत्र्य हे फक्त चरख्याने मिळालेलं नाही तर स्वातंत्र्यासाठी रक्तसुद्धा सांडावं लागलेलं आहे. 150 वर्षाच्या पारतंत्र्यातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ते मिळालेले स्वातंत्र्य त्याचा आनंद घ्यावा, त्याचा उत्सव साजरा करावा. भारत मातेचा झेंडा आपण वापरत असताना चुकून आपल्या हातून त्याच्या झेंड्याचा अवमान झाला तर देशद्रोहाचा गुन्हा आपल्यावर होत होता. ते सर्व नियम शिथिल करून माझ्या भारतवासियांच्या माध्यमातून झेंडा जर एक स्वाभिमानाचं प्रतीक असेल आणि ते मी बाळगत असताना जर माझ्या हातून चुकून त्या झेंड्याचा अवमान झाला तर ते देशद्रोहाचा अवमान नसावा असा नियम केल्यामुळं प्रत्येक भारतवासियांनी आपल्या घरावरती तिरंगा फडकावावा. ही भावना नरेंद्र मोदी सरकारची घेतली गेली म्हणून आज प्रत्येक घरावरती हा तिरंगा फडकावा म्हणून ह्या अशा आम्ही रॅल्या पूर्ण भारतभर काढतो. त्यातलाच एक भाग म्हणून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील वळसंग ह्या गावी आम्ही ही रॅली काढत आहोत. आणि या रॅलीच्या माध्यमातून सर्व नागरिकांना अशी आम्ही विनंती करतोय की आजपासून 17 तारखेपर्यंत या रॅलीमध्ये जे जे सहभागी आहेत त्यांनी तर आपल्या घरावरती ते ध्वज लावायचेच आहेत, पण त्याच्याशिवाय ज्या नागरिकांना हे ध्वज मिळाले नाहीत त्यांना ही ध्वज द्यायची व्यवस्था आम्ही करतोय. प्रत्येकाने आपल्या घरावरती 17 तारखेपर्यंत 24 तास आपल्या घरावरती ध्वज लावायचा आहे आणि ह्या स्वातंत्र्याचा आनंद एक उत्सव स्वरूपी आपण घेण्यासाठी या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आम्ही उत्साहित प्रेरित करत आहे.
आज आपल्या वळसंगमध्ये आपल्या पंचक्रोशीतील सर्व गावकरी बंधू एकत्रित येऊन आज तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी आयोजक जरी भारतीय जनता पार्टी असली तरी फक्त तिरंग्याच्या खाली आम्ही सर्व चालतोय. तिथं कसल्याही प्रकारचं पक्षपात आम्ही केलेला नाही. ही रॅली ही सर्वसमावेशक आहे. ही रॅली देशहिताचा विचार करणाऱ्या लोकांची आहे. तर देशहिताचा विचार करणारे सर्व पक्षसुद्धा एकत्रित या रॅलीमध्ये सहभागी होऊ शकतात. आणि सर्वांना माहिती आहे भारतीय जनता पार्टी हा कधीही स्वतःच्या सत्तेचा विचार न करता देशहिताचा विचार हा भारतीय जनता पार्टीकडून नेहमी होतो. आपण श्रद्धेय अटलजी असताना सुद्धा आपण हे पाहिलेलं आहे. तसं त्या पद्धतीने आज या ठिकाणी आपण तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आत्ताच आमचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे आपला स्वातंत्र्य दिन हा एका दिवसाचा कार्यक्रम नसून हा उत्सव आहे आणि तो उत्सवाप्रमाणे आपल्याला साजरा करायचा आहे. याच्यामध्ये कित्येक क्रांतिकारांनी आपलं स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे. त्यापैकी आपले मल्लप्पा धनशेट्टीसुद्धा वळसंग गावचे सुपुत्र आहेत. तर त्यांची जाणीव आपल्याला आपल्या पंचक्रोशीत करून देणं गरजेची आहे. तसंच 34 क्रांतिकारक आपल्या वळसंग गावामधून होते. म्हणून वळसंग गावामध्ये आपण या रॅलीचं आयोजन करण्यात आपलं आलेलं आहे. तसंच हर घर तिरंगा या अभियानामध्ये पंतप्रधान मोदीजींनी सर्वांना आवाहन केलेलं आहे की आपल्या घरावरती तिरंगा ध्वज लावायचा आहे. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत तो ध्वज पुरवण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांना हा एक उत्सव म्हणून साजरा करायचा आहे. आज आपल्या वळसंगमध्ये ही तिरंगा रॅली होतीये, पण उद्या अक्कलकोट सायंकाळी 5 वाजता मल्लिकार्जुन मंदिरापासून तिरंगा रॅलीचं आयोजन केलं जाणार आहे. त्यामध्ये सुद्धा सर्व देशहिताचे विचार करणारे सर्व विचारवंत किंवा सर्व लोक एकत्रित येऊन या तिरंगा रॅलीच्या खाली आपल्याला चालायचं आहे. पक्षाचे नसून ही रॅली आपल्या देशाची आहे एवढं सर्वांनी ध्यानात ठेवावं आणि या रॅलीमध्ये सहभागी व्हावं एवढीच विनंती आज तुम्हा सर्वांना करतो. धन्यवाद. तो बहुत ही बढ़िया जो है ये पूरा रैली चल रही है माशाल्लाह वड़संग गाँव में. भरपूर जो है पब्लिक है भाई, भरपूर पब्लिक है, भरपूर पब्लिक है. बहुत ही शानदार चालू, बहुत ही शानदार जो है पूरी रैली चल रही भाई. जय. बहुत ही खूबसूरती के साथ जो है पूरी तिरंगा यात्रा संपन्न हुई वड़संग गाँव में. भरपूर जो है पब्लिक यहाँ पर इकट्ठा भी लिए. बड़े बड़े युवा नेता, लोक नेता, पत्रकार सब यहाँ पर आए थे माशाल्लाह. क्या सभा है क्या चाचा? सभा है. बहुत ही बढ़िया है भैया. दर्शन के लिए मंदिर के अंदर गई उन्होंने पदाधिकारी सब. बहुत ही बढ़िया हुआ भाई कार्यक्रम. माध्यमातून उभा राहिलेला आहे. कारण आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर 3 दिवस अगोदर सोलापूर जिल्ह्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. त्यामध्ये वळसंग गावचे मल्लप्पा धनशेट्टी आमचे गावचे आहेत. त्या अभिमानाने सांगू शकतो आम्ही. आणि आमचं वळसंग गाव हे पहिल्यापासून क्रांतिकारी गाव आहे. या गावाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील, अनेक नेते मंडळींचं आणि स्वातंत्र्यवीरांचं या इतिहास आहे वळसंग गावामध्ये. त्यामुळे दादांनी सर्वांना सोयीयुक्त आणि वळसंग का निवडलं तर याचं कारण येत आहे. त्यामुळे या रॅलीमध्ये सर्व उपस्थित असलेल्या पंचक्रोशीतील सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, नगरसेवक असतील, आजूबाजूचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि इथं उपस्थित असलेले सर्व भारतीय नागरिक, आपण इथं नेते मंडळी म्हणून आले नाही आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शन ज्यांच्या नेतृत्वात रॅली पार पडली असे अक्कलकोटचे विद्यमान नगराध्यक्ष
आमचे मार्गदर्शक दादा आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष करू जिल्ह्याचं तिकडं पार पडून आमच्या वळसपच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले शशिकांत राणा, सोलापूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष शशिकांत राणा आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष महेश दादा, इथं मान्यवरांचं नाव घेण्यानंतर भरपूर जणांचं नाव घेण्यात होईल. त्यामुळं या रॅलीमध्ये आपण नेते नाही, एक आपल्या देशाबद्दल एक जागरूकता, जे छोटे मंडळी आहेत, जे छोट्या मुलांना आपण संदेश काय द्यायचा, आपला भारत एकत्र आहे. जेव्हा जेव्हा या भारतावर संकट येईल त्याच्या वेळेला आपण सर्वजण एकत्रित येतो, हे दाखवायचं याच्या माध्यमातून घेतो आहे. हे तिरंगा रॅली काढणं हे फक्त किंवा भारतीय जनता पार्टी किंवा इतर पक्षाचे नाही, तर भारत देशावर प्रेम करणारा प्रत्येक नागरिक त्या रॅलीमध्ये सहभागी होऊ शकतो. याबद्दल मी सर्व पक्षांची आलेल्या माध्यमातून पुन्हा एकदा वंचित गावकऱ्यांचं स्वागत करतो. आज आपल्या वळसणमध्ये आपल्या पंचगोष्ठीतून आपण सर्वजण या तिरंगा रॅलीसाठी या ठिकाणी आलात. आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, आम्ही सकाळीच बघितलं मोहोळा सुद्धा एक रॅली झाली, त्याच्यानंतर सुद्धा नाना तुम्ही आमच्या रॅलीला उपस्थित राहिला आणि आमच्या रॅलीची शोभा वाढवली. तसंच सचिन दादा सुद्धा या रॅलीला उपस्थित राहणार होते, पण अचानक मुंबईला जावं लागल्यामुळे दादांना येता आलं नाही. पण मिलन दादांनी या रॅलीमध्ये उपस्थित राहून शोभा वाढवली. आपल्या अक्कलकोट पश्चिम मंडळामधून सर्व गावचे आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आपल्या भागातील सर्व लोक त्या रॅलीसाठी उपस्थित राहिला आणि सचिन दादांच्या मार्गदर्शनाखाली ही आजची रॅली आयोजित करण्यात आली होती. आजच्या रॅलीमध्ये आपले मंडळाचे अध्यक्ष महादेव पाटील साहेब आणि बलवान गोतुरे यांनी विशेषतः या रॅलीला पूर्ण करण्यासाठी, या आयोजनासाठी त्यांनी कष्ट घेतलं, त्यांचे देखील आभार. आजची रॅली खरं तर ही संकल्पना भारतीय जनता पार्टीची आहे, तिरंगा रॅली काढण्याची, पण याच्यामध्ये कुठलाही पक्षपात किंवा पक्षाची विचारधारा घेऊन त्या रॅलीमध्ये उतरलो नाही. आपण सर्वजण देश हिताच्या भावनेने एका विचाराने एका झेंड्याखाली आपण आलो आणि मग सांगितल्याप्रमाणे आम्हाला अभिमान आहे की आमचा पक्ष नेहमी देश हिताची भूमिका घेतो. सत्ता असेल नसेल, सत्ता येईल जाईल, पक्ष राहील किंवा अटलजींनी म्हणलेलं आहे, पक्ष बनेंगे बिगडेंगे मगर एक देश रहना चाहिए. सत्तेत असू द्या किंवा नसू द्या, सतत देशाचा विचार हा आपण केला पाहिजे आणि देशाचे विचार करणारी पार्टी म्हणूनच भारतीय जनता पार्टीला आपल्या समस्त देशवासियांनी डोक्यावर घेतलेलं आहे. मोदीजींनी हर घर तिरंगा हे अभियान देखील आपल्या सर्वांना आवाहन केलेलं आहे की स्वातंत्र्य दिन हा एका दिवसाचा कार्यक्रम नाही, हा आपला उत्सव आहे आणि ह्याला आपण 8 दिवस साजरा करायचा, एक सप्ताह हा साजरा करायचा आहे. कारण हे स्वातंत्र्य जे मिळालेलं आहे तेवढ्या सहजासोपी मिळालेलं नाही, याच्यासाठी रक्त सांगावं लागलेलं आहे आणि या सगळ्या उत्सवांपेक्षा मोठा उत्सव हा स्वातंत्र्य दिनाचा आहे. म्हणून मोदीजींनी आपल्याला आवाहन केलं होतं की या तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा. विरोधकांना काय, कुठल्याही चांगल्या गोष्टीमध्ये त्यांना एक वाईट गोष्ट दिसत असते, या तिरंगा रॅलीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय असेल माहित नाही, पण आम्ही त्यांना हे आवाहन केलं होतं की तुम्ही देखील या रॅलीमध्ये सामील होऊ शकता. कारण इथं भारतीय जनता पक्षाचा झेंडा नाही, इथं आपला तिरंगा आपल्या देशाचा झेंडा आहे. सर्वच पक्ष एकत्र येऊन ही रॅली काढायला पाहिजे आणि ज्यांना कोणाला या रॅलीमध्ये सहभागी होणं सोडून या रॅलीचे काही
आहे असं आम्हाला वाटतं. पण ज्या वेळी या देशाला स्वातंत्र्यवीरांची क्रांतिकारकांची गरज पडली तेव्हा त्या क्रांतिकारकांनी त्यांचं रक्त सांडलं. आज या देशाला वाचवण्यासाठी आपल्या युवकांची, आपल्या तरुण पिढीची, ज्या तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला, तुमची गरज आहे. आता मला पत्रकार बंधूंनी सुद्धा प्रश्न विचारला की तरुण वर्ग, जेनझी, त्यांना तुम्ही काय सांगायचं? आम्ही आवर्जून सांगू की जेनझीसाठी आमचा एकच संदेश असेल की बाबांनो, विकास होईल, एक वेळेस कमी होईल, जास्त होईल, पण नेहमी देश हिताच्या बाजूने उभे राहा. देश आहे तर विकास आहे, देश आहे तर मग पार्टी आहे, देश आहे म्हणून आपण आहे. मग देश प्रथम ही भावना सगळ्याच्या मनामध्ये आणा. आपण बघितलं तरुण युवकांना कॉक्रोच जनता पार्टी म्हणून त्यांनी जंतर मंतरवरती आंदोलन केली. त्याच्यामध्ये एका विशिष्ट विचाराची लोक होती. आज झारखंडमध्ये पेपर फुटीचं प्रकरण झालं. नीटचे पेपर फोडल्यानंतर जेवढ्या लोकांनी गोंधळ केला होता जंतर मंतरवरती, त्यातला एकही व्यक्ती आज झारखंडच्या पेपर फुटीवर बोलायला तयार नाही. कारण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता नाही, म्हणून तिथे बोलायचं नाही. ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे तिथेच, म्हणजे कितीही चांगलं केलं की त्याच्यामध्ये त्यांना डाग दिसतो. असे विरुद्ध विचाराचे लोक हे असणार आहेत. पण तुम्ही सर्वांनी या तिरंगा रॅलीमध्ये एका विचाराने आला, आपल्या देशाच्या विचाराने आला आणि तुम्हा सर्वांवरती आपल्या पक्षाची विचारधारा आहे, आपल्या देशाची संरक्षण जे आहे ते योग्य हातामध्ये तुम्हा सर्वांमुळे आहे. ते तुम्हा सर्वांचं श्रेय आहे आणि तुमच्यामुळं ही रॅली यशस्वी झाली. त्याच्यामुळं तुम्हा सर्वांचे विशेषतः आभार या ठिकाणी मी मानतोय. शिवाय अशाच पद्धतीने तिरंगा रॅली उद्या अक्कलकोटमध्ये होणार आहे. 5 वाजता मल्लिकार्जुन मंदिराजवळ आपल्या तालुक्यातून जेवढे पक्षाचे कार्यकर्ते असतील, जेवढे आपले देशभक्त असतील, त्या सर्वांनी त्या ठिकाणी यायचं आहे आणि त्या रॅलीमध्ये सहभागी होऊन आपल्याला दाखवून द्यायचं आहे की बाबांनो, या देश हिताचा विचार करणारे, या स्वातंत्र्याला एक उत्सव म्हणून साजरा करणारे आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तरी आहोत, पण आमचं देशावरती निस्सीम प्रेम आहे. त्याच्यामुळं उद्या जास्तीत जास्त लोकांनी त्या रॅलीमध्ये सहभाग घेऊन आपल्याला ज्या लोकांना, ज्या देशद्रोह्यांना याच्यामध्ये डाग दिसतो त्यांना दाखवायचं की आपल्यासोबत किती लोक उभी आहेत. परत एकदा तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप आभार. धन्यवाद. आपल्या माध्यमातून सर्वांना संबोधित करा. आणि घोषणा करू. चला, भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. आता या वसुंधरा तिरंगा यात्रासाठी उपस्थित अक्कलकोटचे नगराध्यक्ष, आपले सर्वांचे लाडके युवानेते, या मंडळाचे अध्यक्ष पाटील, मंत्रीचे अध्यक्ष श्री पाटील, आमचे सभापती योजना, युवा मोर्चाचे अध्यक्ष मान्यवरांचा, जिल्हा परिषद अध्यक्ष बोलला असतील, सर्व आणि तमाम नागरिक कशात रे मंदिरात आहे. बहुत ही शानदार चालू है भाई.
खरं तर ही वैशाखी क्रांतिवादी भूमी, त्या क्रांतिकारांनी जे आपल्या भूमीसाठी, भारत मातेच्या भूमीसाठी आपलं रक्त सांडलं आणि या क्रांतिकार्याच्या भूमीमध्ये तुम्ही सगळे रहिवासी, तुम्हाला जास्त सांगणं मला अपेक्षित नाही. परंतु सध्याचे आता महेश्वरी साहेबांना तरुणांचा तरुण भरकटतोय का? आता आपल्यासारखे वयस्कर मंडळी जरा बाजूला काढले, वय वर्ष 15 ते वय वर्ष 25 या गटातील जी लोकसंख्या आहे, ती लोकसंख्या जगामध्ये सगळ्यात जास्त कुठं असेल तर ती भारतात आहे. आपलं देशप्रेम किती आहे? आपलं देशप्रेम फक्त मोबाईलमध्ये आहे. एखादी कमी जय हिंद टाकायचं, विषय थांबला. परंतु आपली भूमिका, आपण रोजचं जीवन जगत असताना माझ्याकडून या देशाच्या भूमीसाठी, या देशाच्या नागरिकांसाठी, या देशासाठी काय काम होत आहे तरुण पिढी विसरत आहे. या जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला भारत देश आहे. या जगामध्ये सगळ्यात तरुण पिढी असलेला भारत देश आहे. मग या भारत देशामध्ये आमच्या तरुणांची मस्तकं का भडकात आहे? का भडकली जात आहे? त्यांचा विचार कमी होत चालला आहे. त्यांच्यामध्ये नको त्या गोष्टी हातामध्ये आलेल्या आहेत. त्याचा वापर चांगल्यासाठी होतो का वाईटासाठी होतोय, ही विचार करण्याची वेळ आपल्याकडे आली. या जगामध्ये इस्रायल सारखा एवढा छोटा देश आहे, जो मोबाईलमध्ये जर आपण त्याचा नकाशा काढला तर आपल्याला झूम करून बघावा लागतो. एवढा छोटा देश आहे, पण त्या देशातील नागरिकांचे देशप्रेम जे आहे ते जगाला डोळे दिपवणारे देशप्रेम आहे. त्या जगातला एखादा नागरिक कुठल्याही जगामध्ये कुठल्याही ठिकाणी जर फिरत असला आणि त्याला जर जीवाला त्याच्या बरं वाईट झालं तर त्या ठिकाणी मोसाद सारखी संघटना त्यांच्या नागरिकावर झालेला हल्लाचा बदला, ज्या ठिकाणी त्याच्यावर घात झाला, आघात झाला, त्या देशात जाऊन बदला घेतले, हे देशप्रेम आहे. पण आज आमच्या भारताची अवस्था अशी आहे की एखाद्या भारताविषयी कमी पडली तर वय तुझं खरं, माझा देश राहिलाच नाही, देशप्रेम शिल्लक राहिला नाही, ही भावना त्याच्या त्या मोबाईलच्या स्टेटसमधून दिसते. ही वेळ का आली आहे? तर ही वेळेचे कारण फक्त तरुणाईने देशासाठी रक्त सांडणाऱ्या क्रांतिकाऱ्यांचे विचार विसरले म्हणून ही वेळ आली. गेले 10 वर्ष झालं आपण या देशामध्ये हे तिरंगा आपल्या घरावरती लावतोय, आग्रह करतोय, कारण आमचा झेंडा आम्ही जर आमच्या हातून चुकून जर हातातला त्याचा अपमान झाला तर आम्हाला त्याविषयी प्रत्येकाची शिक्षा मिळायची, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायचा. म्हणून झेंडा दिसला की नको रे बाबा, ही अवस्था आमची व्हायची, माझ्या देशातल्या झेंड्याविषयी अवस्था व्हायची. म्हणून आपल्या सरकारनं, मोदी सरकारनं अनेक माध्यमातून या देशातील प्रत्येक घरावरती हे तिरंगे लागले पाहिजे, त्यांच्यामध्ये देशप्रेम जागा झाला पाहिजे, ही भावना व्यक्त झाली म्हणून या रॅलीत आहे. तुमच्या आमच्या हातात हा तिरंगा पहिला होता कधी दिसत नव्हता. आज आपण तो घरावर लावतोय, 24 तास लावतोय. संध्याकाळी 5 वाजता झेंडा नाही काढला तरी देशद्रोहाचा गुन्हा, घड्याळावर बसायचं. आणि तोही झेंडा कुठं लावायचा? शासकीय कार्यालय, सार्वजनिक ठिकाण नाही, शासकीय कार्यालय. ती भावना बदलली आपली, परंतु देशप्रेमाची भावना जागृत होण्यासाठी तरुणामध्ये त्या देशाचा इतिहास मांडणं गरजेचं आहे. आम्हाला स्वातंत्र्य सहज मिळालेलं नाही, आम्हाला शिकवलं गेलं सरकार फिरून स्वातंत्र्य मिळालं. कितीतरी देशभक्तांनी या देशाच्या मातीमध्ये आपलं रक्त सांडलंय, त्याचा अभ्यास तरुणांना होणं गरजेचं आहे. म्हणून हे कारण आहे त्याच्यापुढं तिरंगा रॅल्या काढून विषय मांडायचा. तरुणांच्या डोक्यात जोपर्यंत ही भावना तयार होत नाही की माझ्या देशाप्रती माझं प्रचंड प्रेम असलं पाहिजे. 2014 पूर्वी माझ्या देशातला नागरिक जगात कुठे फिरत असला तर त्याला तुच्छ लेखलं जायचं,
विमानतळावर त्याची कपडे काढून त्याची तपासणी केली जायची. आज भारतातला नागरिक कुठल्याही देशात गेला तर त्याला सलूट केला जातोय. हे देशप्रेम आपल्या जागा झालं पाहिजे. हे उगल निर्माण झालेलं नाही. पण ह्याला या देशप्रेमाला या देशाची वाढती प्रभाव शक्ती ही कमी करण्यासाठी जसं आपल्या गावात आपण राजकारण करतो ना, त्याला पाडायचं तर त्याला पाडायचं, त्याला पाडायचं कसं पाडायचं, मत कशी कधी यायची, कसं घोडा लावायला, आपला कार्यक्रम चालतोय. असाच कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या देशाला संपवण्याचा चालू आहे. त्यातलाच भाग आता जो महेशने मांडला तो दिल्लीला झालेला आंदोलन. त्या आंदोलनाच्या माध्यमातून विषय कुठला होता? नीट पेपरचा. 60 वर्षाची म्हातारी काय करतो तो नीट पेपरच्या आंदोलनामध्ये. हे षडयंत्र होतं. विचारले नव्हते. नीट पेपर लिकेज झाल्यानंतर त्याचा नीट पेपर दुसरा काढला, संबंधिताला अटक केलं. त्यातला मुख्य आरोपी लातूरचा निघाला, तो बी काँग्रेसच होता. अनेकांना जेलमध्ये घातलं, पेपर परत काढला, परीक्षा झाली, डॉक्टरकीसाठी ऍडमिशन चालू झाली आणि त्यांचं आंदोलन परत चालू झालं. जिथे जिथे नीट पेपर लीक झालं त्याच्यावर आपण कारवाई केली. पण दुसरे पेपर तिथं झाले, तिथं फुटले. झारखंड असेल, पंजाब असेल, कर्नाटक असेल, या ठिकाणी काय, या ठिकाणी आमचा तरुण भांडतोय, खबरतोय, त्याच्यावर लाठीचार्ज होतोय. कुठल्याही मोबाईल दिसत नाही त्याच्यावर लाठीचार्ज झालेला. आंदोलन मात्र दिल्लीचं सगळ्यांना दिसलं. त्याचं कारण अमेरिका. अमेरिकेच्या माध्यमातून जे आपण फेसबुक, इंस्टाग्राम जे सगळे वेगवेगळे हल्ला आपण वापरतो त्याच्या माध्यमातून प्रचंड अशा गोष्टी केल्या गेल्या, प्रचंड पैसा खर्च केला गेला. आणि या देशातील नागरिकाला तुमचा देश खराब आहे, तुमचा भारत देश खराब आहे हे सांगण्याचं काम केलं. त्या देशामध्ये देशाच्या विरोधात लावले. त्या देशामध्ये आपल्या देशाच्या विरोधात नारेबाजी झाली. हे कुणामुळे घडलं तर आंतरराष्ट्रीय षडयंत्रामुळे घडलं. हे आपल्या तरुणांना माहीत होणं गरजेचं आहे. म्हणून कधीतरी आपण देशाविषयी बोलणं गरजेचं आहे. रोज आपण आपल्या संसारासाठी जगतो, त्याचा कोणी माणूस नाही स्वतःसाठी जगत आहे. प्रत्येकजण स्वतःसाठी जगतो, पण कधीतरी देशासाठी जगून बघा. ज्या क्रांतिकारकाच्या गावातून ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं त्यांची आठवण कधीतरी काढा. काय स्वार्थ होता त्यांचा बलिदान देण्यामध्ये? हे बलिदान दिल्यानंतर त्यांना वाटलं का कधी माझी आठवण मागची पिढी कधीतरी काढेल, परंतु माझ्या देशासाठी मी रक्त सांगेल ही भावना निर्माण झाली. आता रक्त सांगण्याचे दिवस गेले, किमान देशप्रेम तर जागा राहू द्या. म्हणून हे आपल्याला कार्यक्रम करायचे. मित्रांनो, सांगण्यासारखं भरपूर आहे. येथील बदल सगळ्यांना विनंती करतो, तुमच्या आसपासच्या घरातल्या सहित जे आपल्या तरुणांना त्याचा काय करतो बघणं गरजेचं आहे. त्याचा मोबाईल कशासाठी वापरतो बघणं गरजेचं आहे. त्याच्या डोक्यात काय चाललंय विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत मैत्रीसारखं वागणं गरजेचं आहे. त्या तरुणांना त्या देशासाठी रक्त झालेल्या लोकांची आठवण देणं गरजेचं आहे. म्हणून हे राहिलं आहे. म्हणून तुमच्यावर घरावर झेंडा लावायचा आहे. म्हणून देशप्रेम जागा करायचा आहे. या कारणासाठी संपूर्ण भारतभर आपण अशा रॅल्या काढतोय आणि सगळ्याला सांगतोय, पक्षनिष्ठा देशप्रेम जागा ठेवा. निवडणुकीला तुम्ही आम्ही समोरासमोर आहोत, पण निवडणूक संपली तर मी भारतीय आहो ही भावना जागी झाली पाहिजे सगळ्यांची. म्हणून या रॅल्या काढलेल्या आहेत. मित्रांनो, उद्याच्या आपल्याला अक्कलकोटमध्ये आपण रॅली काढतोय, मोठ्या स्वरूपात रॅली काढणार आहोत. परंतु प्रत्येकाची एकच भावना असली पाहिजे की माझ्या माध्यमातून माझ्या हाताचा तरुण जो भरपडतोय त्याच्या डोक्यामध्ये जे षडयंत्र रचलं जात आहे त्याला कुठंतरी तुम्ही जागा करणं गरजेचं आहे. या देशाचा इतिहास मांडत असताना आपल्या सगळ्या पुस्तकामध्ये परकीयांची कसं मांडली गेली. माझ्या भारत देशाचा एवढा मोठा आहे, अखंड भारताचा इतिहास काढला तर माझ्या देशा एवढं राष्ट्र जगामध्ये कुठं एवढा इतिहास, एवढा मोठा इतिहास माझ्या देशाचा आहे हे मानलं पाहिजे. आणि हे मांडणारी भूमिका आताच्या सरकारच्या काळामध्ये पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंत सगळ्या इतिहासात मांडली गेलेली आहे.
त्याच्यासाठी म्हणून हे आंदोलन होतं हे लक्षात घ्या. फार मोठं षडयंत्र आहे. त्या देशाला खिळखिळ करण्यासाठी इथला तरुण ताकद धोकी भडकवायची ही भावना आंतरराष्ट्रीय स्तरावर आलं, त्याला थांबवण्यासाठी इथल्या प्रत्येक नागरिकाचे काम आहे. एवढी विनंती मी तुमच्या माध्यमातून करतो, सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. देशाची स्वातंत्र्याची जागरूकता व्हायला पाहिजे. पहिल्यांदा नाना म्हटल्यासारखं की फक्त शासकीय कार्यालयामध्ये लावलं जात होतं. आता सकाळी शाळेला जाण्याच्या अगोदर आमची मुलं आपल्या घरावर झेंडा फडकवून त्या झेंड्याला सलूट मारल्यानंतरच शाळेला जातात. ही परंपरा आपल्या ह्याच्यामध्ये उदत झालेली आहे. त्यामुळं आजच्या या कार्यक्रमाचं समारोपाने आभार माननीय महादेव पाटील यांनी, मंडळाचे अध्यक्ष यांनी करावं असं त्यांना विनंती करतो. आणि हे झाल्यानंतर सर्वांना अल्पोपहारची सोय केलेला आहे. आणि या झाल्यानंतर शिवानंद पिंगी आणि गणेश मुंडे यांचाही वाढदिवस साजरा केला जाणार आहे. हुतात्मा नगरी वर्षांमध्ये आयोजित आजच्या तिरंगा रॅलीसाठी खास करून उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि श्री शशिकांत चव्हाण, ज्येष्ठ मंत्री तथा सोलापूर पशुसंवर्धन समितीचे सभापती रामापाडे वर्षेचे चौकात, लोकांचे प्रेरणास्थान नगराध्यक्ष निरंजन चंद्रशेट्टी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जगदगावकर, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सुनील कडके सावकार, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, ज्येष्ठ नेते पंडितराज कोळे यांचे सहकारी सिद्धारामजी रेडे, जिल्हा परिषद सदस्य नेताजी भाऊ खंडागरे, पंचायत समिती सदस्य सुरेश पाटील, जिल्हा सरचिटणीस विकासजी वाघमारे व इथे उपस्थित पंचक्रोशीतून व तालुक्यातून आलेल्या सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांचं मी ह्या रॅलीस उपस्थित राहिल्याबद्दल पहिल्यांदा सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. मलाही त्या रॅलीबद्दल बोलायचं होतं. ही रॅली किंवा ही हर घर तिरंगा अभियान शासनानं का सुरुवात केलं त्याबद्दल बोलायचं, पण नानांनी आता एवढं चांगल्या शब्दात सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. त्यामुळे मी परत हा बोलणार विरोध वाटणार नाही. त्यामुळे मी आजच्या ह्या रॅलीचं समाप्ती करत असताना ह्या रॅलीत उपस्थित राहिलेल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं ठीक आहे. त्यानंतर सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभा राहायचं आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे माता की जय, जय मातरम मातरम. त्यानंतर शिवानंद पिळगे आणि गणेश मुंडे यांचं अभिनंदन आणि संयुक्त पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वाढवत आहे. तो फिर चलो भाई लोग, बहुत ही खूबसूरती के साथ पूरा तिरंगा यात्रा संपन्न हुई बड़संगों में. भरपूर जो है पब्लिक इस पूरे यात्रा में शामिल हुई थी. इसके पीछे का जो है मकसद किसी भी पॉलिटिकल मकसद नहीं था. लोगों के बीच में देश के लिए जो पूरा देशभक्ति जागरूक करने का जो ये क्या बोलते इच्छा थी, तो वही जो है यहाँ पर इंशाल्लाह वेला ऐसा लग रहा. तो बहुत ही बढ़िया जो है पूरा कार्यक्रम संपन्न हुआ तिरंगा यात्रा का. तो चलो अभी सीधा निकलेंगे बोलते फार्म हाउस की तरफ.
बहुत ज़्यादा देर भी भाई, बॉस का भी 2-3 बार फ़ोन आ गया है, अभी मगरिब की नमाज़ अदा करनी है। तो अगर आपको ये पूरा ब्लॉग पसंद आया तो इसे लाइक करो, ज़्यादा से ज़्यादा लोगों में शेयर करो, कमेंट बॉक्स में अपने ओपिनियन बताओ और जाने से पहले चैनल को सब्सक्राइब करना मत भूलो। तो फिर तब तक के लिए अलविदा, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।